मधला दुसरा विभाग आपल्याला बघायचा आहे, नागपूर विभाग. याचा आकार कशासारखा दिसतोय बघा. नागपूरचा आकार हा माशासारखा दिसतोय की नाही. हे बघा माशाचं तोंड, हे माशाचा वरचा पंख, खालचा पंख आणि ही माशाची मागची बाजू. बघा हा कुत्रा कुठे बसला होता, मंदिराच्या बाहेर आरती ऐकत बसला होता. तर मग त्या कुत्र्याला आता वरदान मिळालंय. कशाचं वरदान मिळालंय? नागासारखी पावर. त्याच्यामध्ये नागासारखी पावर यावे म्हणून त्याला वरदान मिळालंय. बघा नागपूर विभाग बघतोय आपण. नागपूर विभागातले जिल्हे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. लक्षात ठेवण्यासाठी बघा ह्या कुत्र्याला कशाचं वरदान मिळालंय? माशासारखं. हा मासा आहे. नागपूर विभाग बघतोय आपण, माशाचा शेप. ह्या माशाला कशाचं वरदान मिळालंय? नागासारखी पावर त्याच्याकडे यावी. म्हणजे वरदान मिळाले. अमरावतीच्या शेजारचा जिल्हा वर्धा, त्याला कशासारखं वरदान मिळाले? नागासारखी पावर यावी. नागपूर आणि हा माशाचा जो वरचे पंख आहे त्याच्यामध्ये 2 जिल्हे बघा, भंडारा आणि गोंदिया. लक्षात ठेवा. हे भंडारा आहे गोंदचा. गोंद म्हणजे काय? डिंक. भंडारा आहे गोंदचा. नागपूर हे काय आहे? भंडारा आहे गोंदचा. बघा त्याला वरदान मिळाले. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, त्याच्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोली. तर खालचा भाग हा माशाचा खालचा पंख आहे, तो कसा दिसतोय? चंद्रासारखा दिसतोय. चंद्रपूर जिल्हा. त्याच्यानंतर ह्या माशाने काय केलंय? गड चढलाय हा मासा. गडचिरोली. हा जिल्हा कोणता येईल मग? गडचिरोली. बघा नागपूर विभागातले जिल्हे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. वरदान कशाचं मिळालं ह्या माशाला? नागासारखी पावर यावी. वर्धा, नागपूर. कशाचं भंडार आहे? भंडारा आहे गोंदचा. भंडारा, गोंदिया. खालचा पंख कशासारखा दिसतोय? चंद्रासारखा. चंद्रपूर. आणि ह्या माशाने काय चढलाय? गड चढलाय, म्हणजेच गडचिरोली.